आज आपण इयत्ता 6वी शारीरिक शिक्षण नोंदवही प्रकरण क्रमांक 1, 2 व 3 पान क्रमांक 19 ते 35 संपूर्ण उत्तरे पाहणार आहोत। थोडक्यात उत्तरे लिहा। व्यायामाचे महत्त्व। 1. स्नायू बळकट होतात, शारीरिक शिस्त प्राप्त होते, रक्तभिसरण, श्वसन संस्था आणि कार्यक्षमता वाढते, मेंदू आणि शरीरात सुसूत्रता आणि समन्वय साधला जातो, शारीरिक क्षमतांचा परिपूर्ण विकास होण्यास मदत होते। 2. स्नायूंची ताकद वाढणाऱ्या व्यायामामुळे कोणती क्षमता वाढते? हे व्यायाम केल्याने स्नायूंचे वजन उचलण्याची क्षमता वाढते। 3. स्नायूंची ताकद वाढणारे व्यायाम कोणते? चवड्यावर बसून पुढे उड्या मारणे, दोन्ही पायावर पुढे उड्या मारणे, पाय अडवून 2 हातावर चालणे हे स्नायूंचे ताकद वाढवणारे व्यायाम आहेत। 4. स्नायूंचा दमदारपणा वाढवणारे व्यायाम कोणते? उत्तर 1. दोरीवरून नागमोडी उड्या मारणे, 2. अर्ध बैठक मारणे, 3. भिंतीच्या आधारे पुश अप्स काढणे अशा रीतीने व्यायाम आहेत। सूर्यनमस्कारामुळे शरीराला कसा फायदा होतो? संपूर्ण शरीराला ताण मिळतो, लवचिकता वाढते, स्नायूंची ताकद व दमदारपणा वाढतो, मेंदू, स्नायू यांचा व शारीरिक हालचालीमधील समन्वय वाढतो, दम श्वास क्षमता वाढते। चौकटीतील पर्यायांचा वापर करून रिकाम्या जागा भरा। 1. स्नायूंची ताकद वाढणारे व्यायाम केल्याने स्नायूंची वजन उचलण्याची क्षमता वाढते। स्नायूंचा दमदारपणा वाढवणारे व्यायाम केल्याने स्नायूंची ताण सहन करण्याची क्षमता वाढते। दम श्वास क्षमता वाढवणारे व्यायाम केल्याने हृदय व फुफ्फुसाची क्षमता वाढते। लवचिकता वाढवणारे व्यायाम केल्याने शरीराची मुक्त हालचाल करण्याची क्षमता वाढते। सांघिक कवायतीचे महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा। मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या सविस्तर उत्तर लिहून दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील कसरत प्रकाराचे फायदे लिहा। वाय या कसरत प्रकाराचे फायदे: बॅलन्स, तोल सांभाळण्याचे कौशल्य विकसित होते, जांघांच्या स्नायूंची क्षमता वाढते, पायाच्या स्नायूंची क्षमता वाढते, टेबलावरून स्प्लिट जंप उड्या मारण्यातील भीती कमी होते, पायाच्या स्नायूंची ताकद वाढते, तोल सांभाळण्याचे कौशल्य वाढते, मेंदू स्नायू समन्वय सुधारतो। 3. स्नॅप डाऊन, हाताच्या स्नायूंची ताकद वाढते, मेंदू स्नायू समन्वय सुधारतो। शटल रन, पायाच्या स्नायूंची ताकद वाढते, चापल्य वाढते, मेंदू स्नायू समन्वय सुधारतो। 5. मानवी मनोरा उत्तर: वजन पेलण्याची ताकद येते, स्नायू लवचिक होतात व तोल सांभाळण्याचे कौशल्य विकसित होते। प्राणायाम ह्या टॉपिकवरचे प्रश्न पाहूयात। योगाभ्यासाचे महत्त्व काय आहे? मी येथे तुम्हाला ह्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहून दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्राणायाम म्हणजे काय? श्वास घेणे, घेतलेला श्वास रोखून धरणे आणि उच्छ्वास सोडणे या 3 क्रियांचा समावेश करून श्वसनाचे नियंत्रण करण्याची कृती करणे म्हणजेच प्राणायाम होय। योगाभ्यासाची उद्दिष्टे कोणती? येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला योगाभ्यासाची उद्दिष्टे लिहून दिलेली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील। पुढील आसनांचे फायदे लिहा। येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला आसनांचे फायदे लिहून दिलेले आहे। 2. हलासन, पाठीचा कणा लवचिक ठेवण्यास या आसनाचा उपयोग होतो। या आसनाची उंची वाढवण्यास, पोटातील महत्त्वाचे इंद्रिय कार्य व्यवस्थित चालवण्यास व रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास चांगलीच मदत होते। पश्चिमोत्तानासन, या आसनाचे फायदे: या आसनाच्या अभ्यासाने पाठीचा व मांडीचा स्नायू चांगले ताणले जातात, पाठीच्या कण्याला योग्य ताण बसल्याने त्याला लवचिकपणा येतो, पचन व उत्सर्जन क्रिया सुधारून शरीराला आरोग्य लाभते। 4. हंसासन, या आसनामध्ये पोटातील इंद्रियांवर दाब पडून पोटाचे आरोग्य सुधारते, तसेच हातावर पडणाऱ्या दाबामुळे मनगटे व दंडाचे स्नायू बळकट होतात। सिंहासन, सिंहमुद्रा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या सविस्तररित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।